आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोण आहे तू? अगदी माझ्या शक्तिमानीच दिसतेस. ती माझी बहीण आहे म्हटल्यावर मी तिच्यासारखेच दिसणार ना. बहीण? आठवा, 6 वर्षांपूर्वी घडलेला तो प्रसंग आठवा, जेव्हा आम्ही दोघी आमच्या आईच्या पोटी होतो. आपल्याला दुसरी पोर झाली याची तिला जाणीवच नाही. तेव्हा तिची दुसरी पोर आजपासून तुझी झाली. यापुढे तू या पोरीची आई असणार आहेस. म्हणजे तू त्या बाईची मैत्री, माझ्या आईचं नाव. तिची तू मोठी मुलगी आहे का? अगदी बरोबर ओळखलत. मी इथे आता एकटी कशी आले, का आले, तुमच्याबद्दल मला कुणी काय सांगितलं, असे एक नाही तसे 1000 प्रश्न तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतायत. आता स्पष्टच सांगते, मला हे सगळं माहिती आहे कारण मी आत्मा आहे. आत्मा? माझ्या काकानेच मला मारून टाकलंय. तुम्ही घाबरू नका, मला फक्त माझ्या आईला वाचवायचंय. नाहीतर जे माझ्या बाबतीत घडलं ते आमच्या आईच्या बाबतीत घडायला फार वेळ लागणार नाही. पण मी एकटी काहीच करू शकत नाही. मला शक्तीची मदत हवी आहे. काय झालं? तुम्ही असं का पाहताय? रक्ताचं नातं तुटायचं म्हटलं तरी तुटत नाही ना. तेच खरं आहे. पापी आहे मी. माझ्याकडनं एका मुलीला तिच्या आईपासनं आणि तिच्या बहिणीपासनं तोडायचं पाप घडले. आज तुझ्या समोर मलाच माझी लाज वाटते. देव मला या पापासाठी कधीच क्षमा करणार नाही. नाही आजी, तुम्ही जे काही केलंय त्यासाठी मी स्वतः तुम्हाला थँक्स बोलते. तुमच्यामुळे आमची शक्ती वाचली. नाहीतर त्या काकाने माझ्यासोबत तिलाही मारलं असतं. ती वाचली म्हणून मी इथे आलीये. मला आता तुमच्याकडून एक मदत हवीये. बोल बोल, तुला काय पाहिजे ती मदत मी करीन. बोल. त्यांनी माझा खून केलाय आणि या खुनाच्या केस मध्ये माझ्या आईला जेलमध्ये पाठवणार आहे. आईला वाचवण्यासाठी एकच मार्ग आहे, शक्तीने सगळ्यात समोर आदिती बनून येणं, तेही ताबडतोब. असं करून जर माझं पाप कमी होणार असेल तर मी तयार आहे. शक्तीला तुझ्याच बरोबर पाठवते आणि तिच्या इथल्या आई बाबांना काय सांगायचं ते सांगते. माझी अजून एक इच्छा आहे. बोल, काय इच्छा आहे? शक्ती बरोबर तुम्ही स्वतः तिथे या. तिकडे आई समोर सत्य सांगायची वेळ येणार आहे आणि नक्की काय घडलंय ते तुम्हीच आईला सांगू शकता. ठीक आहे, मी पण यायला तयार आहे. उद्या सकाळी शक्तीच्या शरीरात मी प्रवेश करणार आणि शक्तीला सोबत घेऊन जाणार आणि तुम्ही सुद्धा इकडनं निघणार. भेटूया उद्या सकाळी. ताई, असं डोक्याला हात लावून किती वेळ बसणार आहे? हा, पोटा पाण्याचं बघायचं का नाही? आवाज घरातनं बाहेर पडायची इच्छाच होत नाहीये. मग काय उपाशी मरायचं काय? हा, चला उठा, आवरा, लवकर बाहेर पडा, हवं की नाही? माझ्या पोरीला कोणी तर माझ्यापासून हिसकावून घेतलंय. मी स्वतःला तिच्या आई समजून घेत असताना त्यांनी परत मला पोरकं केलं आणि तुमची पण त्यांनाच साथ.
शक्तीची आई म्हणून मला काय वाटत असेल याचा कधी विचार कराल का नाही? तू तिची आई असलीस तरी मी पण तिचा बापच आहे ना व. हो, तुम्ही सांगा ना तिला परत आणायला. नियतीचा खेळ हा येऊ. काही वर्षापूर्वी आपण तिला तिच्या खऱ्या आईबापापासून लांब केलं होतं. आज आपल्या बाबतीत पण तेच घडले. आता तिच्या खऱ्या आईला तिच्या मदतीची गरज आहे. आणि असं असताना आपण तरी कसं अडवणार ना? अहो मग तिच्या या आईचं काय? तुला माहित नसेल, ती गेल्यापासून मी स्वतःला पाप म्हणून हाच प्रश्न विचारतोय. तुला सांगतो कोरोना, आमच्या विदर्भातला माणूस पावसाची जेवढी वाट पाहून राहतो ना, आजच्या या दिवसाची मी पण तेवढीच वाट पाहून राहिलो होतो ना. मामा, ऍज अ ऑडियन्स म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे. निकाल तर लागलाय, आता फक्त मिरवणुकीची वाट बघायची. एका हरलेल्या उमेदवाराची मिरवणूक, ती पण लाईव्ह टेलिकास्ट. मला एक कळत नाही, एवढा उशीर काहून लागू राहिला? मामा, हातात हातकडी घालायची तर उशीर तर होणारच ना. कोरोना, अबे हीच ती वेळ आणि हाच तो क्षण ना. अरे याच क्षणाची वाट पाहून राहिलो होतो ना. मामा, पण यशवर्धन साहेबांना मानलं पाहिजे. मैत्रीबद्दल जे बोलले ना, तसं त्यांनी करून दाखवलं.